ए सखी, ऐक ना, तुला सुद्धा घरी बसून पैसे कमवायचेत का? आणि ते सुद्धा तुझ्या हातामध्ये जो फोन आहे त्याचा वापर करून, लॅपटॉपचा वापर करून. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नको, शेवटपर्यंत नक्की बघ. कारण या व्हिडिओमध्ये मी तुला एक नाही दोन नाही एकदम 10 मार्ग सांगणार आहे, ते सुद्धा खरे खुरे आणि प्रॅक्टिकल, ज्याचा वापर करून तू घरी बसून तुझ्या मोबाईलचा, लॅपटॉपचा वापर करून पैसे कमवू शकते. नमस्कार माझ्या प्रिय सखी. तर तू पाहतेस आर्यस सखी हे यूट्यूब चॅनल, त्याच्यावरती हा तू व्हिडिओ पाहत आहेस. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर, कारण या चॅनलवर तुला पैसे कमवायला, पैसे कमवलेले वाढवायला आणि स्वतःला स्ट्रॉंग बनायला तुला शिकायचं. त्याच्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब कर. तर मी जे 10 मार्ग सांगणार आहे त्याची आपण आता सुरुवात करणार आहोत. पहिला मार्ग तो म्हणजे फ्रीलान्सिंग. आता तू म्हणत असशील हे फ्रीलान्सिंग काय आहे? फ्रीलान्सिंग करून तू घरी बसून पैसे कमवू शकतेस. हो, फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं? तू तुझी स्वतःचीच बॉस होऊ शकतेस. म्हणजे तू वेगवेगळ्या क्लायंट्सचे काम घेऊन फ्रीलान्सिंग करून पैसे कमवू शकतेस. फ्रीलान्सिंग मध्ये तू काय काय करू शकतेस? व्हिडिओ एडिटिंग करू शकतेस, कंटेंट रायटिंग करू शकतेस, सोशल मीडिया हँडल्स करू शकतेस. जसं की आता आमचं कोचिंग क्लासचं चॅनल आहे, सोशल मीडिया हँडलिंग आम्ही दुसऱ्याला दिलेले, तसं तू चॅनल हँडल करू शकतेस. त्यानंतर तू ऑनलाईन क्लासेस सुरू करू शकतेस. असे वेगवेगळे कामं तू फ्रीलान्सिंग मध्ये करू शकतेस, वेगवेगळ्या कंपन्यांचे करू शकतेस. सुरुवातीला तुझे जे चार्जेस आहेत ते थोडेसे कमी घे, नंतर तुझ्या स्किलवर तुला तुझं पेमेंट वाढणारच आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट फ्रीलान्सिंग मध्ये हे आहे की तू तुझ्या वेळेनुसार काम करू शकतेस. ठीक आहे, किती क्लायंट घ्यायचे तुझ्यावर डिपेंड आहे. तुझं घर सांभाळून तू काम करू शकतेस. त्याच्यामुळं फ्रीलान्सिंग अत्यंत आताचा लेटेस्ट आणि घरी बसून जॉब करण्यासाठी सगळ्यात छान मार्ग आहे असं मला वाटतं. फ्रीलान्सिंग मी सुद्धा केलेलं आहे. खूप छान, तुम्हाला वेगवेगळ्या क्लायंट्सला अप्रोच करता येतं, वेगवेगळ्या क्लायंट्सचे काम घेता येतात आणि मजा येते एकदम. त्याच्यामुळे फ्रीलान्सिंग तू नक्की शिक, नक्की करायला सुरुवात कर. त्याआधी तुला व्हिडिओ एडिटिंग शिकणं गरजेचं आहे, ग्राफिक्स डिझायनिंग शिकणं गरजेचं आहे. ह्या स्किल सध्या तू इम्प्रूव्ह कर, त्याच्यावर अभ्यास कर. ठीक आहे, आता जाऊया आपण दुसरा मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे सगळ्याला माहिती आहे, तो म्हणजे सध्याचा आता लेटेस्ट चालू असलेला यूट्यूब चॅनल सुरू करणं. हो, यूट्यूब चॅनल वरून सुद्धा कमाई होते. आता तू म्हणत असेल की ते कसं करू? तर बघ, तू यूट्यूब चॅनल कसं, तुझा एखादा मेहंदीचा क्लास आहे, तू मेहंदीचे क्लासेस घेतेस, ऑर्डर्स घेतेस, मग ते किती काळापुरतं मर्यादित असतं? ते कमी कालावधीपुरतं असतं. म्हणजे समजा लग्नाचा सीझन असेल तर मेहंदीच्या ऑर्डर्स तुला जास्त येतात, पण नंतर वर्षभर सीझन जरा स्लॅक चालतं. मग त्यापेक्षा तू जर हे जे तुझे मेहंदीचे क्लासेस आहेत हे जर तू ऑनलाईन घेऊन गेलीस तर तुला क्लायंट सुद्धा जास्त मिळतील आणि तुझा बिझनेस सुद्धा वाढेल. त्याच्यामुळे तू तुझे जे मेहंदीचे क्लासेस आहेत त्याच्या रिलेटेड यूट्यूब चॅनल क्रिएट कर. कुकिंग असेल तर त्याच्या रिलेटेड तू कुकिंगचं चॅनल काढू शकतेस. याच्याने तुझा नक्कीच बिझनेस वाढणार आहे आणि त्यावरून सुद्धा तुला इन्कम चालू होणार आहे. त्याला तुला कन्सिस्टन्सी गरजेचे आहे. तू युट्यूबवर काम करता करता सोबतच इन्स्टावर पण कर. तुला युट्यूब आणि इन्स्टा दोन्हीला वेगळं काम करायची गरज नाही, काम एकच करायचे, फक्त तुला पोस्टिंग वेगवेगळी करायची. ठीक आहे, मग तू दुसरा जो मार्ग आहे तो आपला युट्यूब चॅनल क्रिएट करून त्याच्यावरती तुझे व्हिडिओज अपलोड करून तू इन्कम करू शकतेस. जसं जसं तू पुढे जाशील युट्यूबमध्ये तसं तसं तुला लक्षात येईल की कशा पद्धतीने याच्यावरती इन्कम येते. आणि आपल्या आर्यस सखीला आणखी तू सबस्क्राईब केलेलं नसेल, आपल्या इन्स्टा चॅनलला आणखी फॉलो केलेलं नसेल तर कर. कारण हे जे 10 मार्ग मी सांगते ना, याच्यापैकी एका मार्गावरून कसे पैसे कमायचे याची डिटेल माहिती तर तुला मिळणारच आहे. त्यासोबत तुला आर्यस सखीकडून काम सुद्धा मिळेल जर तुझ्या म्हणजे स्किल असेल. ठीक आहे, आता जाऊया आपण मार्ग तिसरा. तिसरा मार्ग तो म्हणजे रिसेलिंग ऍप. आता बघ, मिशो सारखे ऍप तू बघितले असशील, त्याच्यावरून सुद्धा तुला घरी बसून इन्कम करता येते. हो, खरंच येते. आता कसं करू शकते तू? तर मिशोवरचे जे काही प्रोडक्ट्स असतात, ठीक आहे, सुरुवातीला तू ते मागवण्यापेक्षा त्याची फक्त ऑनलाईन मार्केटिंग कर. स्टेटस ठेव, व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट कर, तुझ्या मैत्रिणींना पाठव आणि त्याच्यामध्ये तुला सपोज एखादा 200 रुपयाचा प्रोडक्ट असेल तर तू ते 300 रुपयाला विकू शकते. तुझं कमिशन 100 रुपये, असं वेगवेगळं कमिशन तुला तिथं मिळत राहतं. तर तू मिशो ॲप सारखं रिसेलिंग सुद्धा करू शकते. त्याची मार्केटिंग थोडीफार तू शिक. मार्केटिंग करून प्रत्येक प्रोडक्टवर तुला कमिशन दिलं जातं. दुसरी गोष्ट, जर तुला थोडं ॲडव्हान्स करायचं असेल पण त्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट आहे, ती म्हणजे मिशो ॲपवरून तू एखादं प्रोडक्ट मागवलं तर त्याचा तू व्हिडिओ काढ. कारण तू स्वतः ते चेक केलंय म्हणल्यानंतर तो प्रोडक्ट कसा आहे हे तुला
व्यवस्थित कॉन्फिडेन्शियली समोरच्याला सांगता येतं, कस्टमरला ते पटवून देता येतं. सपोज एखादा आता टॉप असेल, फॉर एक्झाम्पल हा मी मागवला मिशोवरनं, ह्याचा एखादा व्हिडिओ काढ, कसा दिसतोय बघ, त्याचं कापड कसं आहे बघ, आणि हे प्रॅक्टिकली तू लोकांना दाखव, ह्याचे व्हिडिओ शूट कर, इन्स्टा युट्यूबला टाक. याच्यावरून सुद्धा तुझं मिशोची रिसेलिंग जे आहे ते तू करू शकतेस. आणि घरी बसून ह्या मिशो सारख्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशनवरून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तू घरी बसून तुझ्या हातात जो फोन आहे ना त्याचा वापर करून पैसे कमवू शकतेस. ठीक आहे, आता जाऊया आपण मार्ग क्रमांक 4 कडे. 4चा मार्ग तो म्हणजे ऑनलाईन टीचिंग. सगळ्यात उत्तम मार्ग आहे असं मला वाटतंय, कारण मी आता त्याच्यावरूनच पैसे कमवते. ठीक आहे, ऑनलाईन टीचिंग मध्ये तुला काय करायचंय, सुरुवातीला झूम ऍपवरून क्लासेस घ्यायचे. ठीक आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी कमी येत असले तरी काही अडचण नाही, पण तू क्वालिटी देण्याचा प्रयत्न कर. तू जेव्हा क्वालिटी देशील ना तेव्हा क्वांटिटी मात्र ऑटोमॅटिक येते. तुझ्यामध्ये जर शिकवण्याची स्किल असेल, तुला जर आवड असेल तर तू ऑनलाईन टीचिंग करू शकतेस. आता ऑनलाईन टीचिंग असं नाही की तू फक्त म्हणजे शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवू शकतेस किंवा जो अभ्यासक्रम आहे तेच शिकवू शकतेस. ऑनलाईन टीचिंग मध्ये तू काही शिकवू शकतेस. ड्रॉइंग क्लास घेऊ शकतेस, त्यानंतर शिवण क्लास घेऊ शकतेस, मेहंदी क्लास घेऊ शकतेस. जे कोणती स्किल तुला येते ते सगळे क्लासेस तू ऑनलाईन चालू करू शकतेस. त्याच्यावरून सुद्धा तू सुरुवातीला तुझ्या फक्त फोनचा वापर करूनच पैसे कमवू शकतेस. खूप छान आणि सुंदर प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये तू मार्केटिंग कशी करू शकतेस, सुरुवातीला जे व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यावरती मार्केटिंग कर. थोडंसं फेसबुक, इन्स्टाला मार्केटिंग कशी करतात त्याची स्किल डेव्हलप कर, मार्केटिंग कर, आलेली लीडला कॉल कर. चांगल्यात चांगल्या पद्धतीने तू कसा डेमो देऊ शकतेस तो डेमो दे, ऍडमिशन क्लोज कर आणि पैसे कमव. खूप छान प्लॅटफॉर्म आहे, खूप छान मार्ग आहे ऑनलाईन टीचिंगचा. नक्की अनुभव घे. आता जाऊया आपण मार्ग 5व्याकडे. नंबर 5 तो म्हणजे कॉन्टेंट रायटिंग. आता कॉन्टेंट रायटिंग मध्ये तू एखाद्या वेबसाईट वरती तुला जर रायटिंग जमत असेल, छान पद्धतीने तू जर लिहू शकत असेल तर त्याच्यावरून सुद्धा तू पैसे कमवू शकतेस. म्हणजे लिहायचं म्हणजे काही लिहायचं नाही, निबंध लिहिल्यासारखं. तुझं जे लिहिणं आहे, तुझी जी लिहिण्याची स्किल आहे ती लोकांना आवडली पाहिजे. तुला तशा कंपनीने अप्रोच केलं पाहिजे, तुला तुझ्या लिहिण्याची मागणी आली पाहिजे. अशा पद्धतीने तुला लिखाण करायचं आहे, त्याला म्हणतात कॉन्टेंट रायटिंग. याचा आणखी तू सर्च कर आणि त्यावर सुद्धा तू काम करू शकतेस जर तुला लिखाणामध्ये आवड असेल तर. आता आपण जाऊया मार्ग 6व्याकडे. कुठला मार्ग आहे ज्याच्यातून तू पैसे कमवू शकतेस? 6वा मार्ग तो म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट. आता हे सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय? आता एखादे छोटेसे क्लासेस असतील किंवा कुणाचं एखादा बिझनेस असेल, त्याचं सोशल मीडियावरचं सगळं जे काही मॅनेजमेंट आहे ते तुला बघायचे. म्हणजे तुला त्यांच्या रील अपलोड करायच्या आहेत, त्यांच्या पोस्ट अपलोड करायच्या आहेत, ग्राफिक्स डिझाईन त्यांना करून द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तू पैसे कमवू शकतेस. एखादा छोटासा तुझा सोशल मीडिया हँडलिंगचा जर कोर्स झालेला असेल तर तू ते छान पद्धतीने करू शकते. याच्यासाठी सुद्धा तुला मोबाईल आणि लॅपटॉप पुरेसा आहे. लॅपटॉप जरी नसेल तरी तू मोबाईलवरून पण ह्या गोष्टी हँडल करू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे सोशल मीडिया मॅनेजमेंट हे सुद्धा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तू 1 नाही 2 नाही 3 4 क्लासेसचे कामं हँडल करू शकतेस. त्यांचं इन्स्टा पेज असेल, युट्यूब पेज असेल, त्याच्यानंतर फेसबुक पेज असेल, या सगळ्याचं हँडलिंग तू करून पैसे कमवू शकतेस. हा सुद्धा खूप छान मार्ग आहे. ग्राफिक्स डिझाईन आपला कितवा मार्ग चालू आहे? आता 7वा मार्ग, ज्याच्यात ग्राफिक्स डिझाईन द्वारे तू पैसे कमवू शकतेस. आता ग्राफिक्स डिझायनिंग म्हणजे काय? आता बघ, एखाद्याचा बर्थडे असेल तर त्याचं ग्राफिक्स डिझाईन करणे, डोहाळ जेवण असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाचं काही पार्टी असेल तर त्याचे ग्राफिक्स डिझाईन करून देणे. पर ग्राफिक्स आता मार्केटमध्ये जर बघितलं तर 300, 400, 200 असे रेंजेस चालू आहेत. असे ग्राफिक्सचे मागणी जर तुझ्याकडे आली तर तू त्याच्याद्वारे सुद्धा पैसे कमवू शकतेस. हा पण खूप छान, घरी बसून घर सांभाळून या मार्गाद्वारे सुद्धा तू पैसे कमवू शकतेस. यासाठी सुद्धा जर तुझ्याकडे फोन असेल, लॅपटॉप असेल तर बेस्टच आहे, पण जर लॅपटॉप नसेल, फोन असेल तर त्याद्वारे सुद्धा तू सुरुवात करू शकतेस ग्राफिक्स डिझायनिंग द्वारे पैसे कमवण्यासाठी. छान मार्ग आहेत. आता आपण जाऊया 8व्या मार्गाकडे, ज्याच्यामध्ये बघूया आपण कसं पैसे कमवू शकतो. मार्ग 8वा चालू आहे ना? ठीक आहे, तर आता याच्यामध्ये 8व्या मार्गामध्ये डाटा एंट्री हे तुम्ही ऐकलं असेल. आणि याच्यामध्ये बघा, बऱ्याचदा फसवेगिरी सुद्धा होते. हो, आम्ही घरी बसून तुम्हाला काहीतरी लिखाणाचं काम देतो, मग त्याच्यासाठी तुम्ही पैसे भरा. या असल्या फसवेगिरीला तुम्ही अजिबात बळी पडू नका.
यांना रिस्पॉन्स देऊ नका. कारण हे असले काही कुठे पैसे भरून वगैरे काम जर असतील तर ते घेऊच नका, असं तर माझं मत आहे. ठीक आहे. मग भले तुमची सुरुवात जी आहे कमवण्याची ती थोडी कमी न होऊ द्या, पण तुम्ही कुठल्याही फसवेगिरीला बळी पडू नका. कुठेही इन्व्हेस्टमेंट चुकीच्या ठिकाणी करून डिप्रेशन मध्ये जाऊ नका. ठीक आहे. आता डाटा एंट्रीमध्ये तुम्ही एक्सेल शीट भरू शकता, फॉर्म फिलिंग करू शकता, कॉपी पेस्टचं काम करू शकता. ठीक आहे. वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला हे काम मिळतील, पण याच्यासाठी जे तुमची टायपिंग स्पीड आहे ना ती 30-40 झालेली असावी. ठीक आहे. टायपिंगच येत नाही आणि मी हे करू शकते ते करू शकते म्हणलं तर नाही चालणार. ओके. तर तुम्हाला परफेक्ट 30-40 तुमची झालेली असावी, मग ते तुम्हाला कामं मिळतात. हे सुद्धा खूप छान मार्ग आहे ज्याच्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. आता जातोय आपण मार्ग 9व्याकडे. आपला 9वा मार्ग आहे तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग करणे. हो, Amazon, फ्लिपकार्ट सगळ्यात चांगल्या आणि बेस्ट वेबसाईट आहेत. याच्यावरचे प्रोडक्ट जर तुम्ही मार्केटिंग केली आणि त्याची जर एक ॲफिलिएट लिंक तयार केली तर त्या ॲफिलिएट लिंकद्वारे सुद्धा तुम्हाला कमिशन मिळते. एखादं समजा कुठल्याही बुक्सचं जर असेल तर त्याची ॲफिलिएट लिंक तयार करून तुम्ही त्याची मार्केटिंग करून त्याच्याद्वारे कमिशन कमवू शकता. याला तुम्हाला 1 रुपया इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. सगळे काय प्रोडक्ट घरी आणून त्याचं काय दुकान वगैरे तयार करायची गरज नाही. 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये ॲफिलिएट मार्केटिंग तुम्ही करू शकता. ऑलमोस्ट मी आतापर्यंत जे 10 मार्ग सांगणार आहे ना त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट बघितली ना तर नाही म्हणलं तरी चालेल, इन्व्हेस्टमेंट नाहीच असं गृहीत धरा तुम्ही. आणि ह्या 10 मार्गातला कुठला तरी एक मार्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्याद्वारे घरी बसून पैसे कमवायचे आहेतच. ठीक आहे. आता जातोय आपण 10व्या मार्गाकडे. 10वा मार्ग म्हणजे हँडमेड प्रोडक्ट. आता बघा, एखादे प्रोडक्ट असतील म्हणजे आता एखादी तुम्हाला शिलाई काम जमत असेल तर शिलाई काम मध्ये तुम्ही हँड पर्स तयार करू शकता, ड्रेसेस तयार करू शकता. मी आधीच म्हणले तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या त्याला ऑनलाईन घेऊन या. ऑफलाईन मध्ये मर्यादा आहेत पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला भरपूर क्लायंट्स आहेत. सपोज एखादे तुम्हाला छान बॅग्स बनवता येतात, त्याचा तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला ऑल महाराष्ट्रातून मागण्या येतील. ओके. आणि तुम्हाला ते सुद्धा म्हणतील की आम्हाला हे अशी बॅग पाहिजे. जे काही तुमचे चार्जेस आहेत ते त्यांना सांगा, पैसे मात्र आधी घ्या, ऍडव्हान्स अर्ध घ्या पेमेंट. अर्ध पेमेंट तुम्ही प्रोडक्ट दिल्यानंतर किंवा जाताना घेतलं तरी चालेल. ओके. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा कोणताही बिझनेस असू द्या, हँडमेड तो ऑनलाईन घेऊन या आणि हँडमेड जे काही प्रोडक्ट्स आहेत तुमचे ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता. हो, ऑनलाईन सेल करू शकता. त्याच्यामुळं सगळ्यात आधी काम चालू करा. ठीक आहे. हँडमेड प्रोडक्ट सुद्धा तुम्ही ऑनलाईन विकू शकता. जर ह्या 10 मार्गापैकी सगळ्यात जास्त मार्ग तुम्हाला कोणता आवडला हे सुद्धा कमेंट करा. आणि तुम्ही आता स्टार्ट करायला वेळ लावू नका, स्टार्ट अशी कमेंट सुद्धा मला पाहिजे. भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत पुढील व्हिडिओमध्ये. त्याच आधी RS सखीसला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी तुम्हाला आधी पण सांगितलं या चॅनलवर तुम्हाला कमवायचंय, कमवलेलं वाढवायचंय आणि हे सगळं करत करत स्ट्रॉंग सुद्धा बनायचंय ना. बरोबर. चला, बाय बाय.